श्लोक 8. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यै याति पार्थानुचिंतयन्. अर्थ, हे पृथुपुत्रा, पृथु म्हणजे कुंती, हा कुंतीचा मुलगा अर्जुन, अभ्यासयोगाचे द्वारे स्थिर झालेल्या चित्ताने ईश्वराचे ध्यान केल्यास साधक दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: अर्जुनाने विचारलेल्या 7व्या प्रश्नाचे उत्तर श्लोक क्रमांक 5 ते 8 मध्ये भगवंतांनी दिलेले आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की केवळ मरणसमयी माणसाने देवाचे नाव उच्चारून त्याला परमगती किंवा मुक्ती मिळत नाही. या श्लोकात अभ्यास योगाचे महत्त्व सांगितले आहे. अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट वारंवार सतत त्याचा प्रयत्न करणे. भगवंतांनी यासाठी सदा आणि सर्वेषु कालेषु असे 2 शब्द प्रयोग केलेले आहेत. सदा म्हणजे नेहमीच, सर्वेषु कालेषु सर्व वेळी, सर्व काळी म्हणजेच आयुष्यभर असा हा अभ्यास सुरू ठेवावा लागतो. यामध्ये खंड पडला तर माणसाला त्या अभ्यासाचे विस्मरण होते. एखादे गाणे, एखादे स्तोत्र किंवा एखादी कोणतीही गोष्ट आपण जर खूप दिवसात केली नाही, त्याचा जर सराव नसेल, तर ती आपण सहजच विसरून जातो. आणि मग आपण म्हणतो, हो अहो मला ते येत होतं, पण मी आता नाही माझ्या लक्षात, मी विसरून गेलो. मात्र सतत प्रयत्नाने कोणतीही असाध्य वाटणारी अशी गोष्ट आपण अगदी सहजच प्राप्त करू शकतो. तर त्याच्याबद्दल असं सांगतात की अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. उपाय म्हणजे सरावानी किंवा सातत्याने जर चालायचा प्रयत्न केला तर अगदी एखादा पांगळा माणूससुद्धा डोंगर चढून जाऊ शकतो. किंवा असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. 6व्या अध्यायातही दृढनिश्चयाने अभ्यास करण्याचे महत्त्व विशद केलेले आहे. 12व्या अध्यायात सुद्धा अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय असे भगवंतांनी सांगितलेले आहे. या अभ्यासाचे योगाने अनेक अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी माणूस प्राप्त करू शकतो. ज्ञानदेव म्हणतात, येणे काही न निपजे ऐसे नाही. या अभ्यासाने आपल्याला काही प्राप्त होत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. म्हणून त्यासाठी उपाय काय आहे की अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. भगवंत सांगतायत की म्हणून तू अभ्यास करून किंवा सतत वारंवार प्रयत्न करून माझ्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न कर. योग्याला परमेश्वर भावाला प्राप्त करून देतो किंवा आपण तो प्राप्त करून घेऊ शकतो. आपल्या आत्म्याच्या ठिकाणी तो दिव्य परमपुरुषाचा भाव पाहतो. हीच मनुष्याची अंतिम अशी सिद्धी आहे. मनुष्य जन्माचे हेच एक परम ध्येय सुद्धा आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. अंतसमय म्हणजे देह सोडण्याची वेळ. अंतकाल म्हणजेच मृत्यू. पण मृत्यूचे पुढील प्रकार सुद्धा लक्षात घ्यायला हवेत. कारण क्षणिक मृत्यू, दैनंदिन मृत्यू म्हणजे निद्रा, अवस्थांतराचा मृत्यू म्हणजे बालपण जाऊन तारुण्य येते आणि तारुण्य गेल्यानंतर माणसाला वृद्धावस्था प्राप्त होते. अज्ञानाचा मृत्यू असतो, म्हणजेच आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली की अज्ञानाचा मृत्यू होतो. द्विज म्हणजे उपनयन संस्काराने हा प्राप्त होतो. देहांतराचा मृत्यू म्हणजेच महामृत्यू. प्रलय, महाप्रलय असे अनेक मृत्यू सांगितलेले आहेत. या प्रत्येक अंतकालाचे वेळी परमेश्वराचेच स्मरण हवे. याचाच अर्थ कोणताही क्षण ईश्वर स्मरणा वाचून वाया जाऊ देऊ नये. निद्रा ही स्थिती अशी आहे की तेव्हा शरीर त्याग नसतो, परंतु निद्रेतही ईश्वर चिंतन होऊ शकते. आपण जर दिवसभर किंवा झोपेच्या वेळी परमेश्वराचे चिंतन केले तर झोपेत सुद्धा ते होऊ शकते. आणि असा अनेक लोकांचा अनुभव सुद्धा आहे. ते सतत परमात्म्याशी जुळून राहिलेले असतात.
आणि ते इतर अन्य विषयांकडे कधीसुद्धा वळत नाहीत. येथे पुरुष म्हणजे प्राणीमात्राचे शरीरात राहून कार्य करणारी शक्ती, जी सर्व विश्वात भरलेली आहे. त्या शक्तीशी मिलन पावणे म्हणजेच मुक्ती. अशा प्रकारे योग्याची अंतकालाची स्थिती, परमेश्वराचा भाव म्हणजे काय, याचे वर्णन चारही श्लोकात भगवंताने केलेले आहे. आणि अर्जुनाच्या या चारही सर्व प्रश्नांची उत्तरे भगवंतांनी इथे देऊन पूर्ण केलेली आहेत. आणि आपण पण इथे थांबूया.